मराठी महिन्यांपैकी मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं आणि ह्या व्रताचं महात्म्य कळण्या अगोदरपासून मी हे व्रत करते. खरं म्हणजे तेव्हा महालक्ष्मीचं व्रत काहीतरी उपास करावा, काहीतरी मागण्यासाठी करावं असं काहीच नव्हतं. लहानपणी शाळेत असताना मला आठवतंय, की दर गुरुवारी प्रत्येक सगळ्या पोरींचा उपवास असायचा आणि तेव्हा 3च्या सुट्टीनंतर ऑलमोस्ट मुली घरी जायच्या कारण की आम्हाला पूजा करायची, हे करायचंय आणि शाळेतून घरी जाताना आम्ही वेगवेगळ्या झाडांचे फाटे गोळा करत जायचं आणि म्हणजे ह्या सगळ्या आठवणी माझ्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार म्हटले की जागे होतात आणि खरं तर हा आवडीचा उपास म्हणता येईल. हरितालिका आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे मी खूप लहानपणापासून हे उपास करत आली आहे, हे व्रत करत आली आहे. अगोदर म्हणजे मी जशी पहिल्यापासून पूजा मांडते तशीच पूजा मी कंटिन्यू आता देखील तशीच पूजा मी मांडते. आता बरेच वेगवेगळे पूजा मांडतात साड्या नेसवून किंवा कलश आणि खूप सुंदर-सुंदर पूजा मांडतात सगळेजण. पण मी लहानपणीपासून जी जशी पूजा मांडते तशीच मी अजूनही कॅरी फॉरवर्ड केली तर म्हणजे खूप स्पेशल असं व्रत आहे असं हे माझ्यासाठी आणि तर इथे मी अगोदर फुलांचे हार करून घेतलेत. त्यानंतर रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर इथं पूजा मांडायला घेतली. तर साधी सोपी अशी पूजा मांडते मी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी. आजकाल मी Instagram आणि YouTubeवर पाहते किंवा खूप बरेच जण खूप सुंदर-सुंदर पूजा मांडतात. त्याला मुखवटा आणि अ, साडी नेसवून, दागिने, भरजरी घालून. पण मला ही अशी साधी, सोपी, सुंदर पूजा करायला आवडते. तर मी इथे महालक्ष्मीचा फोटो मांडून घेतलाय, त्याच्याखाली वस्त्र टाकलंय आणि त्यावर एक तांदळाची रास म्हणून एक स्वस्तिक काढून घेतले. अगोदर मला हे माहीत नव्हतं, की स्वस्तिक असं हे एकाच पद्धतीने काढतात. अगोदर सरळ-सरळ एक अधिक काढून मग त्याला इकडून-इकडून रेषा जोडायचं. पण आता ते अ, Instagramवर मुळे वगैरे ते माहीत झाले त्यामुळे मी अशा पद्धतीने काढते स्वस्तिक. आणि त्यानंतर इथे कलश मांडून घेतले. फळं, फुलं, पानाचा विडा, गणपती. पानाचा विडा म्हणजेच गणपती असतो सुपारी म्हणजे आणि कलशामध्ये आंब्याची पानं, त्या कलशामध्ये मी हळदी-कुंकू, तांदूळ आणि एक नाणं, सुपारी हे टाकतात. तर हा आज शेवटचा गुरुवार होता आणि मग मला असं वाटलं की चला शूट करूयात आणि गुरुवारबद्दल आपली एक जे नॉस्टॅल्जिक फीलिंग आहे, ती पण शेअर करता येईल. तर ही अशी माझी फायनल पूजा होती. आणि आज शेवटचा गुरुवार असल्यामुळे देवीला पुरणपोळीचं साग्रसंगीत जेवणाचा नैवेद्य केला होता. तर तुम्हाला आवडली का माझी पूजा? आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. थँक यू.